नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2025 जी होणार आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी, तर या टीईटीच्या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा गणित व भूमिती हा विषय, या विषयावरील नेहमी रिपीट झालेले, आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वारंवार रिपीट केलेले टीईटीच्या पेपरमधील प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। बघा, शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। 100% या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये रिपीट होणार, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या पेपरसाठी अत्यंत उपयुक्त असं हे सेशन असणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे। एक व्यक्ती, ओके, काय म्हटलेलं आहे? एक व्यक्ती 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 60 किलोमीटर अंतर जातो। ओके, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 60 किलोमीटर अंतर जातो व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने तो परत येतो। ओके, 60 किलोमीटर वेगाने काय आहे? तो परत येतो, तितकेच अंतर परत येतो। तर त्या व्यक्तीचा सरासरी वेग किती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर त्या व्यक्तीचा सरासरी वेग विचारलेला आहे। बघा, 48 किलोमीटर प्रति तास, 50 किलोमीटर प्रति तास, 66 किलोमीटर प्रति तास की 60 किलोमीटर प्रति तास। बघा, टीईटी 2016 मध्ये हा जो प्रश्न आहे हा विचारण्यात आलेला होता। बघा, आता या स्वरूपाचे प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रो आपल्याला खूप सोप्या पद्धतीने, ओके, एकदम शॉर्ट पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो। बघा, यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? जातानाचा वेग आणि येतानाचा वेग माहिती आहे। मग अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे? बघा, 2 गुणिले जाताना वेग 40 गुणिले येतानाचा वेग 60 भागाकारामध्ये जाताना आणि येताना वेगाची बेरीज म्हणजे 40 अधिक 60 असं आपल्याला करावं लागेल। बघा, मग काय होणार या ठिकाणी विद्यार्थी मित्रो? या ठिकाणी बघा, परत 2 गुणिले 40 गुणिले 60 आणि याची बेरीज म्हणजे 100। ओके, बघा, भागाकार करून घ्यायचा, 0 0 कटले, 0 0 कटले। आता उरलं काय विद्यार्थी मित्रो? तर 2 गुणिले 4 बेचूक 8 आणि 8 सखम 48। ओके, काय आलं? 48। बघा, काय आलं विद्यार्थी मित्रो या ठिकाणी? तर 48 किलोमीटर काय आलाय? 48 किलोमीटर प्रति तास हा झाला याचा सरासरी वेग। या पद्धतीने आपण अतिशय शॉर्ट ट्रिकने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। ओके, बघा विद्यार्थी मित्रो, प्रश्न आवडल्यास, या ठिकाणी ट्रिक आवडल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पर्याय क्रमांक 1, ओके, पर्याय क्रमांक 1 48 किलोमीटर प्रति तास हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, 48 किलोमीटर प्रति तास। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला ही सर्व सोल्युशन असलेली पीडीएफ देखील मिळणार आहे। ती पीडीएफ कुठे मिळणार? तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा। पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। बघा, काय आहे प्रश्न, काय म्हणतो? खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रो। टीईटी मध्ये हेच प्रश्न जे आहेत आपल्याला वारंवार रिपीट होतात। ओके, बघा, आता हा जो प्रश्न आहे हा भूमिती संदर्भात आहे। ओके, बघा, भूमिती हा जो घटक आहे, तर भूमिती घटकावर आधारित हा प्रश्न जो आहे आपल्याला दिसतो। काय आहे प्रश्न? त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 1:2:3 आहे। ओके, 1:2:3 या प्रमाणामध्ये आहे। तर सर्वात मोठा कोन व लहानातील लहान कोन यातील फरक हा किती अंशाचा असेल, असा प्रश्न टीईटी 2017 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता। तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत 30 अंश, 40 अंश, 60 अंश आणि 90 अंश। बघा, या स्वरूपाचे प्रश्न सोडत असताना आपल्याला खूप व्यवस्थितरित्या अगदी शॉर्ट पद्धतीने आपण हे प्रश्न सोडू शकतो। ओके, बघा, आता विद्यार्थी मित्रो, या स्वरूपाचा त्रिकोण आहे। ओके, या स्वरूपाचा त्रिकोण आहे। आपल्याला माहिती आहे की याचे जे 3 कोन असतात, ओके, प्रत्येकी कोन हा असतो 60 अंशाचा। किती असतो? 60 अंशाचा। ओके, या पद्धतीने कोन हा असतो 60 अंशाचा। मग आता याच्या तिन्ही कोनाची बेरीज किती येतं? 180 अंश। किती असतं? 180 अंश। हे आपण जर बघितले, हे 60 अंश, हे 60 अंश, प्रत्येक 60 अंश जर आपण बघितले तर आपल्याला किती? 180 अंश याची बेरीज मिळते। ओके, बघा, 60 अधिक 60 अधिक 60, ओके, बरोबर 180। हे आहे अंशामध्ये, त्याच्यामुळे 180 अंश। त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते?
180 अंश. आता आपल्याला काय आहे, लहानातील लहान कोण आणि मोठ्या कोणाचा फरक काढायचा आहे. बघा फरक काढत असताना आपल्याला काही गोष्टी या समजून घ्याव्या लागतील. ओके बघा आपल्याला या काय पहिल्यांदा सर्वप्रथम याचं गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 1 2 3. ओके मग काय करायचं आहे, याचं हे जे प्रमाण दिलेलं आहे याची करून घ्यायची विद्यार्थी मित्र बेरीज. 1 + 2 + 3. ओके 1 + 2 + 3 बरोबर किती झाले, 1 2 3 3 3 6 ही झाली याची बेरीज. मग आता हे जी बेरीज आहे याला काय करायचं, तर बघा जे 180 अंश आहे याला 6 ने भागायचं आणि गुणाकारामध्ये लिहायचं 2. ओके गुणाकारात लिहायचं 2. बघा आता हे सोडून घ्यायचं विद्यार्थी मित्र. 6 1 6 आणि 6 3 18 शून्य देशाल तसं. ओके बघा या ठिकाणी जर आपण सोडवलं 3 2 6 आणि हे 0 म्हणजेच काय या ठिकाणी 60. ओके काय आलं आपल्याला या ठिकाणी 60 अंश हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 60 अंश. ओके बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्र अत्यंत ट्रिकच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने टीईटीचे भूमितीवरील गणित देखील आपण सोडवू शकतो. ओके बघा तुम्हाला या प्रश्नाची जर PDF डाउनलोड करायची असेल, हे सोल्युशन जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर व्हिडिओ आवडला, सोल्युशन आवडलं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके चला बघा जर तुम्ही TET 2025 ची तयारी करत असाल तर सर्वांनी काय चॅनल या पद्धतीने सबस्क्राईब करून PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बघा हा प्रश्न जो आहे हा आपण IMP कॅटेगरीमध्ये घेऊया. खूप महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र आणि अगदी शॉर्ट ट्रिकने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ओके या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. बघा काय आहे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्र, 3 वर्गमुळात 3. ओके काय आहे, 3 वर्गमुळामध्ये 3 सेमी उंची असणाऱ्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती. बघा 3 वर्गमुळात 3 उंची सेमी उंची असणाऱ्या समभुज त्रिकोणाची परिमिती आपल्याला विचारलेली आहे. ओके बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी समभुज त्रिकोणाची परिमिती काढत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. बघा TET 2017 मधील हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपण सोडवणार आहोत. बघा खूप मस्त सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवूया. ओके बघा काय आहे, 18 सेंटीमीटर 36 सेंटीमीटर 9 वर्गमुळात 3 सेंटीमीटर की 18 सेंटीमीटर. ओके 18 वर्गमुळात 3 सेंटीमीटर काय असणार आहे. बघा समभुज त्रिकोणाची परिमिती. आता यामध्ये समभुज त्रिकोण म्हणजे काय हे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. ओके बघा यामध्ये विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचा त्रिकोण असतो ज्याच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत या सारख्या असतात. ओके काय असतात, तीनही बाजू सारख्या, तीनही बाजू सारख्या. ओके बघा ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या आहेत ना त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. काय म्हणतात त्याला, समभुज त्रिकोण असे त्याला म्हणतात. ओके तीनही बाजू सारख्या असणाऱ्या त्रिकोणास काय म्हणतात, समभुज त्रिकोण. ओके बघा या तीनही बाजूच्या सारख्या असलेल्या समभुज त्रिकोण आपण म्हणूया. आता या ठिकाणी हा प्रश्न सोडत असताना खूप महत्त्वपूर्ण लक्षात घ्या, या ठिकाणी ट्रिक्स आहेत विद्यार्थी मित्र. ओके बघा अशा स्वरूपाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा याचं सोडवण्याचं सूत्र काय आहे हे आपण समजून घेऊया. ओके अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचं सूत्र काय आहे. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, उंची. ओके उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. ओके या पद्धतीने मांडणी करून घ्यायची. बघा आपल्याला उंची दिलेली आहे विद्यार्थी मित्र 3 वर्गमुळात 3. ओके काय दिले 3 वर्गमुळात 3. या ठिकाणी वर्गमुळात 3 घ्यायचे छेदात 2 आणि गुणिले बाजू. ओके बघा आता बाजू तर समान असणार आहेत. ओके समोरासमोर बाजू काय आहे या समान असणार आहेत. आपल्याला त्याची परिमिती विचारलेली आहे. आता हे कशा पद्धतीने काढायचं बघा, हे काढत असताना विद्यार्थी मित्र आता हे जे 2 आहे हे 2 इथे घेणार आपण सुरुवातीला. ओके 2 इथे घेतलं तर काय होणार बघा या ठिकाणी हे जे 2 आहे या ठिकाणी 2 जर इथे घेतल्याचा गुणाकार होणार आहे सोबत. ओके बघा बाजू काढत असताना लक्षात घ्या एक गोष्ट, बाजू काढायचं आहे आपल्याला. ओके सर्वप्रथम आपल्याला काय बाजू काढायची आहे. मग बाजू काढत असताना एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल विद्यार्थी मित्र, ती बघा कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बाजू काढू
शकतो. ओके, बघा बाजू काढत असताना काय करायचं आहे, आपल्याला जे सोल्युशन दिलं होतं त्या पद्धतीने आपण समजून घेऊया. बघा बाजू काढत असताना या ठिकाणी विद्यार्थी मित्र 2 गुणिले 3 वर्गमुळात 3, ओके 3 वर्गमुळात 3 आणि या ठिकाणी काय वर्गमुळात छेदामध्ये देखील 3 आपल्याला द्यावं लागेल. ओके, बघा मग आता काय होईल, या ठिकाणी हे जे आहे वर्गमुळातील 3 3 या ठिकाणी कटणार, वर्गमुळातील 3 3 काय या ठिकाणी कटणार. मग राहिलं काय 2 गुणिले 3 बरोबर किती 6. बाजू किती मिळाली आपल्याला 6. ओके, किती मिळाली बाजू जी आहे ही 6 सेमी मिळालेली आहे. ओके, बाजू बरोबर 6 सेमी झाली. ओके, बाजू किती झाली 6 सेंटीमीटर. मग आता या ठिकाणी पुढचं सोडायचं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला विचारलेली आहे परिमिती. ओके, आपल्याला काय विचारलेली आहे याची परिमिती. आता आपल्याला ज्या पद्धतीने हा समभुज त्रिकोण असतो, ओके ज्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात या सारख्या असतात. आपल्याला बाजू मिळालेली किती आहे, आपल्याला बाजू मिळाली 6, ही 6 ही 6 आणि ही 6. ओके, मग किती परिमिती काढायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला, बाजू गुणिले 3. किती बाजू असतात त्याला 3 म्हणजे sin त्रिक 18. ओके, 18 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, किती आहे 18 सेंटीमीटर एवढी बाजू याची असणार आहे. चला क्लिअर आहे सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा प्रश्न काय आहे, वर्तुळावरील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतात. बघा वर्तुळातील 10 बिंदूमधून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतात असा प्रश्न जो आहे हा TET 2017 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला होता. ओके, बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, चॅनल जे आहे आपलं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, पहा आता या ठिकाणी आपण हा प्रश्न समजून घेऊया. वर्तुळातील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. ओके, वर्तुळातील 10 बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. बघा समजा अशा पद्धतीचं हे वर्तुळ आहे. ओके, अशा पद्धतीचं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला असे आपण बिंदू दिले 10. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीचे बिंदू दिले आणि यातून आपल्याला काय काढायचे, त्रिकोण काढायचे आहेत. यातून आपल्याला अशा पद्धतीनं त्रिकोण काढायची आहेत. ओके, मग असे आपल्याला किती त्रिकोण काढता येतील. ओके, असे आपल्याला किती त्रिकोण काढता येतील बरं, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, पहा आता या ठिकाणी अगदी शॉर्ट पद्धतीने तुम्हाला सांगतो, असं करत बसायची आवश्यकता नाही. ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न सोडताना असं काही करायची गरज नाही. बघा या ठिकाणी एक ट्रिक आहे. ओके विद्यार्थी मित्र, यासाठी एक ट्रिक कामी येईल आपल्याला, ती लक्षात ठेवा. आपल्याला किती बिंदून काढायचं आहे 10. मग या ठिकाणी उतरता क्रम घ्यायचा आहे, जसं की 10 गुणिले 9 गुणिले 8 आणि या ठिकाणी भागाकारामध्ये लिहायचं आहे 1 गुणिले 2 गुणिले 3. ओके, बघा या पद्धतीनं आता आपल्याला याचा भाग द्यायचा आहे. ओके, भाग आपल्याला द्यायचा आहे या ठिकाणी. जसं की बघा आता भाग देत असताना या ठिकाणी विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, 2 1 2. ओके, 2 चूक 8, 3 1 3, 3 त्रिक 9. आता काय उरलेलं आहे आपल्याला, आपल्याकडे उरलं आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, आपल्याकडे काय उरलंय, आपल्याकडे उरलेलं आहे आता 10 गुणिले 3 गुणिले 4. ओके, काय उरले आपल्याला 10 गुणिले 3 गुणिले 4. या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे मग याचं 10 त्रिक 30 आणि 30 चूक 120. काय येणार आहे उत्तर 120. म्हणजे एकूण जे आहे ओके हे जे बिंदू आहेत या बिंदूमधून एकूण किती त्रिकोण काढता येत आहेत बरं. ओके, त्रिकोणाची संख्या किती असेल तर 120 असेल. किती असेल 120. पर्याय क्रमांक 4 120 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 72 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणातून दूध पाणी याचं प्रमाण किती आहे 7:2 प्रमाणामध्ये आहे. ओके, किती आहे 7:2 प्रमाणामध्ये आहे. आता
त्या मिश्रणातील पाणी व दुधाचे प्रमाण 2:11 होण्यासाठी त्यात किती लिटर दूध मिसळावे लागेल? टीईटी 2014 मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय बघा, 16 लिटर, 40 लिटर, 20 लिटर की 32 लिटर. बघा आता सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे दूध आणि पाणी, ओके, काय दिलंय? दूध आणि पाणी, दूध व पाणी जे आहे याचं आपल्याला मिश्रण काय दिलेलं आहे बरं? मिश्रण जे आहे आपल्याला दिलेलं आहे 7:2. किती दिलेलं आहे? 7:2 या प्रमाणात दिलेलं आहे. ओके, बघा 7:2 या प्रमाणात दिलेलं आहे. आणि हे किती आहे? हे किती आहे बरं? 7:2 आहे तर हे आहे 72 लिटर. किती आहे? 72 लिटर मध्ये काय आहे? 7:2 प्रमाणामध्ये पाणी आहे. मग आता आपल्याला काय आहे? हे जे दूध व पाणी आहे, ओके, हे जे दूध आणि हे जे पाणी आहे ना, याचं प्रमाण किती करायचं आहे या ठिकाणी? दूध आणि पाण्याचं बघा या ठिकाणी बघा 2:11 म्हटलेलं आहे, पण काय आहे? सर्वप्रथम पाणी, ओके, पाणी काय आहे? पाणी किती आहे? 11. या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे 11 इथं आलं. आणि दूध किती आहे? 2. दुधाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण सेमच राहणार. दूध आहे 11 होणार. ओके, दुधाचं प्रमाण किती होणार आहे? 11. आणि पाण्याचं किती राहणार आहे? 2. ओके, बघा या पद्धतीनं. मग आता हे प्रमाण आपल्याला करायचं आहे. आता यासाठी आपल्याला किती लिटर दूध मिसळवावे लागेल असा प्रश्न विचारलेला होता. बघा आता या ठिकाणी सर्वप्रथम हे जे 72 लिटर आहे ना, ओके, 72 लिटर आपल्याकडे आहे. ओके, 7 आणि 2 काय करायचं आहे? हे जे 7 आणि 2 आहे आपल्याला या ठिकाणी याचं हे काढावं लागेल. ओके, बघा 7 अधिक 2 किती होतात? 9. किती होतात? 9. मग हे जे 72 लिटर आहे याला 9 ने भागायचं. ओके, या 72 लिटरला काय करायचं? 9 ने भागायचं. ओके, बघा तर 9 × 9 आणि 9 × 8 = 72. म्हणजे एक प्रमाण जे आहे या ठिकाणी किती आहे? तर हे आहे 72. ओके, 1 बरोबर किती आहे? 72. मग या ठिकाणी बघा आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मग 8 7 या ठिकाणी जर केला आपण, ओके, बघा या ठिकाणी आपण भागून घेऊया. 8 × 7 8 7 किती? 56. ओके, 56 लिटर काय आहे? तर 56 लिटर हे आपल्याकडे दूध आहे. ओके, 56 लिटर काय आपल्याकडे? दूध झालं. आणि 8 दुनी 16. ओके, 8 दुनी 16, तर 16 लिटर काय आहे? हे या ठिकाणी आपल्याकडे 16 लिटर काय आहे? तर हे आहे पाणी. ओके, 16 लिटर आहे आपल्याकडे पाणी या पद्धतीत. क्लिअर आहे सर्वांना? हे झालं या 72चं विश्लेषण. मग आता आपल्याला काय करायचं आहे? याचं 11 लिटर आणि 11:2 करायचं आहे. किती करायचं आहे आपल्याला? 11:2 करायचं आहे. आपल्याला प्रमाण मिळालेलं आहे 8चं. आता आपल्याला करायचं काय? 11:2. ओके, बघा मग 11 या ठिकाणी जे आहे तर 11 × 8 आणि 2 × 8 असं करावे लागेल. ओके, 11 8 88 आणि 2 8 16 हे समानच राहणार आहे. मग हे जे 88 लिटर आहे, ओके, 88 लिटर हे काय? हे आहे दूध. ओके, हे काय असणार आहे? दूध असणार आहे या ठिकाणी. ओके, मग आता पूर्वीचे किती आहे आपल्याकडे? पूर्वीचं आहे 56 लिटर दूध. पूर्वीचं दूध किती होतं आपल्याकडे? 56 लिटर. ओके, मग आता काय करावं? या 88 मधून हे जे पूर्वीचं 56 लिटर आहे हे आपल्याला वजा करावं लागेल. ओके, पूर्वीचं हे जे 56 लिटर आहे हे आपल्याला वजा करावं लागेल. 8तून 6 गेले, 2 राहिले. 8तून 5 गेले, 3 राहिले. म्हणजेच या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो किती? तर 32 लिटर. किती राहिलं? 32 लिटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा 32 लिटर जे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 32 लिटर हे त्या ठिकाणी काय आपल्याला दूध मिसळावं लागेल 2:11 हे प्रमाण होण्यासाठी. ओके, क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? चला यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. ओके, बघा तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. ओके, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सोबतच व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. 2 खांब एकमेकांपासून 40 मीटर अंतरावर आहेत. 2 खांब एकमेकांपासून 40 मीटर अंतरावर आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्या खांबाच्या पायाशी जोडणाऱ्या रेषांच्या छेदनबिंदूची उंची ही 6 मीटर आहे. ओके, किती आहे? 6 मीटर आहे.
एका खांबाची उंची 10 मीटर असल्यास दुसऱ्या खांबाची उंची किती, असा प्रश्न आपल्याला टीईटी 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. बघा आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ही जमीन समजूया आपण. ओके, अशा पद्धतीचे काय आहेत, 2 खांब आहेत. अशा पद्धतीचे काय आहेत, 2 खांब आहेत. आता या खांबामध्ये जे आहे या ठिकाणी हे खांब आहेत. मग या खांबाचं काय केलेलं आहे, तर आपल्याला एकाची उंची दिली आहे. एकाची उंची किती दिली आहे आपल्याला, 10 मीटर. ओके, एका खांबाची उंची किती दिली आहे आपल्याला, 10 मीटर दिली आहे. याची उंची आपल्याला माहित नाही, काढायची आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला बघा माहिती काय दिली, माहिती आपण या ठिकाणी जोडून घ्यायची. आपल्याला काय या ठिकाणी एका खांबाचे वरचे टोक, ओके, प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्या खांबाच्या पायाशी जोडणाऱ्या छेदनबिंदूची उंची जी आहे आपल्याला दिली आहे ती आहे 6 मीटर. ओके, बघा मग हे वरचे टोक आहे दोन्ही खांबाचे. आता हे एकमेकाला जोडायचे. ओके, हे काय एकमेकाला जोडायचे. आता हे जोडत असताना एक छेदनबिंदू मिळतो. ती जो छेदनबिंदू आहे, ओके, हा जो छेदनबिंदू आहे ना, हा याची उंची आपल्याला दिलेली आहे. किती दिली आहे बरं या छेदनबिंदूची उंची, याची उंची दिली आहे आपल्याला 6 मीटर. किती दिली आहे, 6 मीटर जी आहे आपल्याला या ठिकाणी या छेदनबिंदूची उंची आपल्याला देण्यात आलेली आहे. ओके, बघा मग आता या छेदनबिंदूवरून आपल्याला हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सोडवता येतो. ओके, बघा आता कशा पद्धतीने सोडवायचा पहा. या ठिकाणी खूप सोपी ट्रिक आहे याची. बघा थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके, पहा आता आपल्याला काय दिली आहे याची उंची. ओके, उंची काय आहे आपल्याला माहिती आहे. बघा 10x 10 गुणिले x करायचं, त्यानंतर 10 अधिक x करायचं. ओके, 10 गुणिले x आणि 10 अधिक x करायचं. ओके, चला बघा आता आपल्याला उंची किती दिली आहे बरं, उंची दिली आहे 6. उंची किती दिली आहे 6. इकडे लिहा 10x छेदात करा 10x भागिले 10 अधिक x. ओके, बघा मग आता हे सोडवत असताना विद्यार्थी मित्र बघा कंस म्हणजे काय, या ठिकाणी काय कंस काढा. या ठिकाणी आपल्याला कंस जो आहे हा कंस काढून टाकावा लागेल. ओके, बघा कंसामधील काय गुणाकार जे आपल्याला काढून टाकावे लागते. कंस या पद्धतीने कशा घ्यायचे बघा. 6 जो आहे, ओके, 6 या ठिकाणी 6 कंसात 10 अधिक x बरोबर 10x. ओके, मग कंस काढायचा, मग काय येणार 6 गुणिले 10. ओके, काय होणार 6 गुणिले 10 बरोबर 10x. ओके, आता हे जे सोडत असताना कशा पद्धतीने सोडणार, 6 10 किती होणार, 6 10 60. ओके, किती आहे 60 आणि या ठिकाणी हे जे 10x आहे या ठिकाणी 60. ओके, मग या 60 मधून परत या 10x मधून काय आपल्याला जे 6 आहे हे वजा करावे लागेल. ओके, 10x वजा काय 6. म्हणजे या ठिकाणी किती उरणार 4. ओके, या ठिकाणी किती उरणार 4. मग आता हे 60 आणि हे 4 याची करायची वजाबाकी. ओके, याची काय करायची वजाबाकी. 60 वजा 4 बरोबर किती 60 वजा 4. ओके, जे आहे या ठिकाणी वजाबाकी करतापेक्षा जे आहे या 60ला जे आहे या 4ने भागून घेऊ आपण. ओके, या 60ला 4ने भागून घेऊ. 60ला 4ने भागून घेतले असता आपल्याला काय मिळतं विद्यार्थी मित्र बघा. ओके, पहा 60ला 4ने भागायचं आहे. ओके, 4 दुनी 8, 4 दुनी 8 हे होते का नाही, त्यापेक्षा छोटं काय 4 1 4. ओके, 4 1 4 उरले 2, 4 5 20 किती आलं 15. किती आले या ठिकाणी विद्यार्थी मित्र 15. ओके, मग काय 15 मीटर. ओके, 15 मीटर ही असणार आहे दुसऱ्या खांबाची उंची. याची 10 आहे तर याची किती असणार आहे 15 मीटर. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 15 मीटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा थोडासा लेंदी क्वेश्चन होता विद्यार्थी मित्र, पण महत्त्वाचा होता. ओके, सर्वप्रथम आपण समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीने हा सोडवला. ओके, चला विद्यार्थी मित्र सर्वांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय आहे पहा. 21 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न टीईटी 2016 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता. आणि हा प्रश्न जास्तीत जास्त टाइमला रिपीट होत असतो. हा प्रश्न काय असतो मॅक्झिमम टाइम मध्ये रिपीट होत असतो. ओके, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला 100% परीक्षेमध्ये येणार. IMP प्रश्न या ठिकाणी आपण हा म्हणूया. बघा काय असणार आहे 21 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विद्यार्थी मित्र किती असणार आहे, असा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आता नैसर्गिक संख्या काढत असताना आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, बघा पहिले 1 ते 50 पर्यंतच्या संख्या होत्या. ओके, पहिले 1 ते 50 त्याचं एक सूत्र देखील असतं. ओके, काय आहे n
इंटू इन ब्रॅकेट n प्लस 1 ओके अपॉन म्हणजेच n गुणिले कंसात n अधिक 1 छेदात 2. बघा आता सरळ सरळ हे सोडूया आपण, सूत्राचा वापर काही करायचा नाही, डायरेक्टली आपण सोडून घेऊया. बघा कशा पद्धतीने सोडवता येईल विद्यार्थी मित्र. या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न डायरेक्टली सोडत असताना काही स्टेप आपण फॉलो करायचे आहेत. सेकंदामध्ये याचं उत्तर निघून जाते. ओके बघा आता काय 1 ते 50 पर्यंत आपल्याला पहिले जे आहे ओके किती असणार आहे, पहिली संख्या पुढची संख्या घ्यायची. बघा 50 गुणिले 51 डायरेक्ट पुढची संख्या घ्यायची विद्यार्थी मित्र आणि छेदात 2 ओके भागाकारामध्ये 2. त्यानंतर पुढील काय, आता एक आधीची संख्या घ्यायची याची ओके 1 ते 20 पर्यंत काय याची आपल्याला एक संख्या आधीची घ्यावी लागेल, म्हणजे 20 गुणिले 21 आणि छेदात 2. बघा हे सोडून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्र. काय असणार आहे बघा, हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा सोडवताना लक्षात ठेवा बे एक बे ओके बे एक बे बे दुनी 4 उरला 1 ओके बे दुनी 4 उरला 1 10 बे पंच 10 हे झालं 25. बघा हे झालं 25 या ठिकाणी विद्यार्थी मित्र. बे एक बे लक्षात घ्या बे एक बे बे दुनी 4 उरला 1 बे पंच 10 25 गुणिले 51 ओके 25 गुणिले 51 केले असता उत्तर येतं 1275. किती येतं 1275. त्यानंतर हे बे 10 20 10 गुणिले 21 केले असता उत्तर येतं 210. मग आता करायचं काय, तर या 1257 मधून ओके 1275 मधून या ठिकाणी 210 हे वजा करायची आहेत. ओके 5तून 0 गेले 5 राहिले 7 मधून 1 गेले असता 6 राहतात, 2तून 2 गेल्यावर 0 आणि 1 जशा तसा म्हणजेच 1065. ओके तर 21 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यातील ज्या आहेत या संख्यांची बेरीज किती असणार आहे, तर 1065 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 1065 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके चला बघा विद्यार्थी मित्र या पद्धतीचे प्रश्न आपण आहेत आपल्या चॅनलवरती घेत आहोत. ओके बघा आगामी TET परीक्षा जी आहे ओके TET परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला जर या सोल्युशनची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. सोबतच कमेंटमध्ये मला या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय द्यायचा आहे आणि PDF म्हणून टाईप करायचं आहे, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. ओके बघा या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले आहेत विद्यार्थी मित्र. या ठिकाणी आपण पर्याय थोडेसे हे करूया. ओके चला बघा आपण डायरेक्टली विदाउट ऑप्शन या ठिकाणी जाऊया. प्रिंट मिस्टेक झाली आहे या ठिकाणी. बघा आता अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले असता. बघा 303 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती. बघा 303 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती. बघा आता 303 नंतर येणारी 11वी समसंख्या आपल्याला ओळखायची. ओके किती 303 नंतर येणारी 11वी समसंख्या. ओके तर त्याचं आपल्याला वर्गमूळ विचारलेलं आहे. ओके त्या समसंख्येचं वर्गमूळ विचारलेलं आहे. बघा डायरेक्टली आपण सोडवूया. कशा पद्धतीने विद्यार्थी मित्र, संख्या किती दिली आपल्याला 303 ओके अधिक कंसामध्ये घेऊया 11 गुणिले 2 वजा 1 ओके 11 गुणिले 2 वजा 1 सोडवा 303 अधिक बघा 11 दुनी 22 वजा 1 ओके पहा मग आता 303 अधिक 22 वजा 1 बरोबर किती तर 21. मग आता 303 आणि 21 याचं किती होते 324 ओके वर्गमुळात किती 324. आता 324 हे कशाचे वर्गमूळ आहे बरं तर 324 हे जे आहे हे आहे 18चं वर्गमूळ. ओके कशाचं आहे 18चं. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 18. काय असणार आहे 18चं हे वर्गमूळ आहे. ओके बघा या पद्धतीचे प्रश्न आपण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती घेतलेले आहेत. TET परीक्षेकरता खूप महत्त्वपूर्ण प्रश्न हे आजचे या ठिकाणी होते विद्यार्थी मित्र. याच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला TET परीक्षेमध्ये हे विचारले
बघा, तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल, ओके, तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नांची सोल्युशनवाली जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.